स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे येळामावास्या, त्याच्यामुळं आम्ही आज मठाच्या शेताला चाललो आहे कारण पूजा वगैरे असते तिथं. तर आजचं सजावट दाखवतो तुम्हाला. आज शुक्रवार. तर पहिलं तर सजावट बघा, त्याच्यानंतर तुम्हाला घेऊन जातोय मी तिकडं मठाच्या शेताला, तिकडे जाऊया. तर आजचं सजावट आहे शुक्रवारी ब्रह्मांड नायक, म्हणजे काल आम्ही गाय लावलो होतो आणि आज आहे हत्ती आणि पृथ्वी. आणि हे बघा सजावट वगैरे असं झालेलं आहे. आज डिझाईन वगैरे असं काढलेलं आहे आम्ही. तर ह्याच्यानंतर ना सगळे मित्र आणि आम्ही गाडीवरती चाललो आहे शेताकडं, मठाच्या शेताला. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो आम्ही. तर आज सकाळी व्हिडिओ काढलं नाही मी कारण गर्दी खूप होता आज. तर तिथे गेल्यावरती आता सांगतो थोडंफार माहिती आज काय काय केलो आम्ही ते. तिथं मठाच्या शेतामध्ये आपल्याला झेंडा लावायचा असतंय, तर त्याच्यामुळे झेंडा काढायला लागला ह्यो. एक झेंडा तिथं लावायचा असतं आपल्याला झाडामध्ये. तिथं मठाच्या शेतात तिथं एक झाड आहे, दरवर्षी लावतो. तर तिथे गेल्यावरती हे लावायचे काढतोय आता हे. तर तिघजण चाललो आहे आम्ही आता मठाच्या शेताला. तर मेन म्हणजे तिघांमध्ये कोणाला सुद्धा माहिती नाही मठाचं शेत कुठं आहे. तर मला एकट्याला माहिती आहे. तर मला भेटलं तर नशीब यांचं, आणि मला नाही भेटलं तर ह्यांतर माहितीच नाही आहे. तर आत्ता येऊन पोचलोय शेतात. तर हेच आहे का नाही माहीत नाही आम्हाला शेत, पण चाललो आहे. तर मेन कांड काय झालं माहिती आहे का, आता सध्याला तर आम्ही दोघं दिसायला लागलो बघा. आलो तर आम्ही 3 जण, पण सगळं आणलो मटेरियल. हे बघा सगळं आणलो आहे, पण हार राहिलंय, सॉरी झेंडा राहिलं तिथंच. आता परत गेलो तो पट्ट्या आणायला, अजून एकटा जो होता आमच्यासोबत त्यांनी. तर आम्ही दोघं जण चाललो आता. इथं सगळं तयारी वगैरे करतोय. आणि झेंडा म्हणजे झेंडा काढण्याचं म्हणजे तिथं एक हे आहे, म्हणजे तिथं पूजा करतो ना आम्ही आता. तर तिथं एक झाड आहे, त्या झाडात आम्हाला दरवर्षी आम्ही एक झेंडा बांधतो. तर त्याच्यासाठी ते झेंडा आणणार होतो, पण घेतलं होतं पण ते लक्षातच नाही आम्हाला. तिथंच ठेवून आलो बोलता बोलता यांच्यासोबत चेष्टा करत. तर आता तो गेलोय, आता इकडं आहे ते झाड, इथं पूजा करायचं आपल्याला. तर येऊन पोचलो इथं आता. तर इथं करायचं आपल्याला पूजा. तर हे सगळं बघा किती हे झालं, सगळं गवत वगैरे ते सगळं थोडं साफसफाई करून घेतो. त्यांनी घ्यायला गेलाय झेंडा, आणि इथं बांधायचं आपल्याला झेंडा या झाडात. आणि पूजेत खाली करतोय, हे सगळं ठेवलो इथं. तर त्यांनी जेव्हापर्यंत झेंडा आणतात तेव्हापर्यंत सगळं साफसफाई वगैरे करून घेतो आम्ही. आला बघा तो आला. तर आपलं पूजा वगैरे कंप्लीट झालेलं आहे. तर आता निघूया. तर आपलं झेंडा पण बांधायचं झालेलं आहे, हे बघा. तर ह्यानी या लागलं खाली, आणि अजून एकटा मित्र गेला तिकडं स्कूटीकडे गेला तो. आणि आता निघणार आहे. आपलं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे मस्त. आजचं झालं कार्यक्रम आपलं निवांत थोडंफार. तर उतरायला लागलं आणि खाली. आणि हे मठाचं शेत आहे बघा. आत्ता सांगितलं मित्र हेच आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याच शेतामध्ये केलं आहे पूजा वगैरे सगळं, नाहीतर दुसऱ्यांच्या शेतामध्ये करायचो आम्ही. माहिती आहे म्हणून चांगलं आहे. 3 जण आलो, पण एकट्यालाच माहिती आहे शेत कुठलं आहे. 2 जण तसंच आलेत. तर आता निघतो आपल्या मठाकडं. आता झालं आपलं सगळं.